जळगाव जामोद तालुक्यातून धक्कादायक बातमी समोर आल्याची माहिती मिळत आहे. शालेय विद्यार्थ्यांना घेऊन जाणाऱ्या बसला भीषण अपघात झाला असून सुदैवाने मोठी दुर्घटना टळली आहे. जळगाव जामोद आगाराच्या एसटी बसने आयसर ट्रकला जोरदार धडक दिल्याची घटना 27 डिसेंबर रोजी सकाळी सुमारे 11 वाजेच्या सुमारास घडली आहे. ही बस मानव विकास मिशन अंतर्गत शालेय विद्यार्थ्यांना जळगाव जामोद आगारातून तालुक्यातील कुरणगाळ येथे घेऊन जात असताना आसलगाव दरम्यान असलेल्या सुपोजिनिंगजवळ बस चालकाचे नियंत्रण सुटल्याने बस थेट आयसर ट्रकवर जाऊन आदळली. अपघाताचा परिणाम या अपघातात बसमधील 12 विद्यार्थ्यांनी किरकोळ जखमी झाले आहेत. सर्व जखमी विद्यार्थ्यांना तात्काळ जळगाव जामोद ग्रामीण रुग्णालय येथे दाखल करण्यात आले. तेथे प्राथमिक उपचार करून सर्व विद्यार्थ्यांना घरी पाठवण्यात आले असल्याची माहिती मिळाली आहे. नेत्यांची भेट या अपघाताची माहिती मिळताच संजय कुटे यांच्या पत्नी अर्पणाताई कुटे यांनी रुग्णालयात भेट देत जखमी विद्यार्थिनीची विचारपूस केली व त्यांच्या प्रकृतीची माहिती जाणून घेतली. गुन्हा नोंद नाही. दरम्यान या अपघाताप्रकरणी अद्याप एसटी महामंडळ, आयसर चालक किंवा मालक यांच्या वतीने जळगाव पोलीस ठाणे येथे कोणताही गुन्हा नोंद करण्यात आलेली नसल्याची माहिती समोर आली आहे. आर्थिक मदत या अपघातात जखमी झालेल्या प्रत्येक विद्यार्थिनीला जळगाव जामोद आगाराच्या वतीने प्रति विद्यार्थिनी 1000 रुपये मदत देण्यात आल्याची माहिती आगार प्रमुख पवन टाले यांनी माध्यमांशी बोलताना दिली. जनतेची तीव्र प्रतिक्रिया या अपघातानंतर जळगाव जामोद आगारातील एसटी बसांची दयनीय अवस्था पाहून पुन्हा एकदा चव्हाट्यावर आली आहे. जुन्या मोडकळीत सर्वसामान्य नागरिकांचा प्रवास किती धोकादायक आहे याबाबत नागरिकांकडून तीव्र संताप व्यक्त होत आहे. जर वेळेवर ब्रेक लागला नसता तर या अपघाताचे परिणाम आणखी गंभीर असू शकले असते. प्रवाशांच्या सुरक्षिततेसाठी एसटी महामंडळाने अधिक जबाबदारीने उपाययोजना करणे आता अत्यावश्यक झाले आहे.